सामान्य नागरिकास देशांतर्गत उत्पादन किंवा GDP म्हणजे काय हा नेहमीच प्रश्न पडलेला असतो. त्यामुळं देशांतर्गत उत्पादन किंवा उत्पन्न म्हणजे काय हे थोडंसं समजून घेणं महत्त्वाचं आहे. यासाठी सामान्य मनुष्य ज्याप्रमाणे उत्पन्न मिळवतो तसा संपूर्ण देश देखील उत्पन्न मिळवत असतो. या संपूर्ण देशाचं जे उत्पन्न असतं त्याला इंग्रजीमध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट किंवा देशांतर्गत उत्पादन असं म्हणतात, उत्पन्न असं म्हणतात. या देशांतर्गत उत्पन्नाचे सध्या जागतिक बँक, जी वर्ल्ड बँक आपण यांना म्हणतो, ती प्रत्येक देशाचा किती GDP आहे याच्या आधारे त्याच्या अर्थव्यवस्थेची प्रतवारी लावत असतात. आणि ही प्रतवारी लावत असताना सर्व रक्कम कुठल्याही लोकल करन्सीमध्ये न विचारात घेता एक प्रमाणित अमेरिकन डॉलर्समध्ये ती मोजली जाते आणि अमेरिकन डॉलर्सच्या आधारे याची क्रमवारी लावली जाते. आता सध्या 2020च्या जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार सर्वात पहिला नंबरचा देश कोणता एकंदर जगात राहिला असेल तर तो अमेरिका आहे. अमेरिकेची एकंदर ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट हे 20.49 ट्रिलियन डॉलर्स आहे. आता तुम्ही ट्रिलियन डॉलर्स म्हणजे काय याचाही प्रश्न विचाराल. 1000 लाख म्हणजे 1 मिलियन, 1000 म्हणजे 1 मिलियन, 1000 मिलियन म्हणजे 1 बिलियन आणि 1000 बिलियन म्हणजे 1 ट्रिलियन. पुन्हा एकदा सांगतो, 1000 म्हणजे 1 मिलियन, 1000 मिलियन म्हणजे 1 बिलियन आणि 1000 बिलियन म्हणजे 1 ट्रिलियन आणि 100 ट्रिलियन म्हणजे 1 क्वाड्रिलियन अशी एकंदर याची परिमाणाची परिभाषा आहे. कारण ते शून्य जो 13, 14 एकावर झाल्यावर 1 ट्रिलियन डॉलर होत असतो. आणि म्हणून हे कमीत कमी आकड्यामध्ये कसे सांगता येईल या संदर्भात ही जागतिक बँकेने माहिती उपलब्ध केली आहे. अमेरिकेचा नंबर नेहमीप्रमाणे पहिला आहे. 20 ट्रिलियन डॉलर त्यांची देशांतर्गत उत्पादन GDP आहे. नंबर 2 जो आहे तो चायना आहे, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. त्याची 13.40 ट्रिलियन डॉलर एवढी त्याची अर्थव्यवस्था आहे. जपान 3 नंबरवर आहे, 4.97 ट्रिलियन डॉलर. जर्मनी 4 ट्रिलियन डॉलर. UK 2.83 ट्रिलियन डॉलरनी 5व्या नंबरवर आहे. फ्रान्स 2.78 ट्रिलियन डॉलर म्हणून 6व्या नंबरवर आहे. इंडिया 2.72 ट्रिलियन डॉलर म्हणून 7व्या नंबरवर आहे. आणि इटली 2.07 8व्या नंबरवर आहे. ब्राझील 1.87 ट्रिलियन डॉलर 9व्या नंबरवर आहे. आणि कॅनडा हा पहिल्या 10 आहे, 1.71 ट्रिलियन डॉलर. एकंदर देशभरात 189 देशांची ही देशांतर्गत उत्पादन आपण जागतिक बँकेने मोजलेलं आहे. आणि यामध्ये हे पहिले 10 नंबर जे सांगितले आहेत, या 10मध्ये भारताचा नंबर गेल्या वर्षीच 5वा होता, आता तो 7वा झाला आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली जी काही रुपयाची घसरण्याची जी पद्धत आहे, ज्या पद्धतीने आपला रुपया जबरदस्त आकड्यांनी घसरतोय, त्यामुळे डॉलर्स कमी होत आहेत आणि जो 5वा नंबर होता तो आपल्याला आता 7व्या नंबरवर आपण जाऊन पोहोचलेलो आहे. आता या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची माहिती आपण लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक व्यक्ती या देशामध्ये किंवा प्रत्येक देशामध्ये किंवा जगामध्ये किती पैसे मिळवतो त्याच्या आधारे पण ही GDP ठरत असते. आणि त्या दृष्टीने आपण प्रत्येक मनुष्य किती रुपये सरासरी आपण हा विचार घेतोय, किती रुपये मिळवतो ते पण अमेरिकन डॉलर्समध्ये आहेत. आता जर पहिले 10 लोक किंवा पहिले 5 लोकांचा किंवा 5 देशांचा समावेश करायचा ठरला तर पहिला कतार नावाचा देश आहे, ज्याच्यात प्रत्येक मनुष्य $1,39,910 प्रतिवर्षी मिळवतो. म्हणजे आता 1,39,000 गुणिले 70 जरी धरले तरी साधारणतः 1 कोटी रुपयाची रक्कम ही कतारमध्ये प्रत्येक मनुष्य मिळवतो असा सरासरी अंदाज जागतिक बँकेने काढला आहे. दुसरा आहे तो लक्झेंबर्ग आहे, तिथं $1,12,000 आहेत. सिंगापूर नंबर 3वर आहे, $1,05,000 पर्यंत आहेत. आयर्लंड 4था आहे, $86,958 आहेत. नंतर ब्रुनाई आहे, $85,011 5 नंबरवर आहे. नॉर्वे 6 नंबरवर आहे, $79,638. नंतर संयुक्त अरब अमाराती UAE आपण म्हणतो त्याला, तिथं $70,441 पैसे मिळवतात. 8वा नंबर आहे कुवेतचा, $67,891. स्वित्झर्लंड 9 नंबरवर आहे,
त्याचा $67,426 मिळतात. आणि 10वा नंबर अमेरिकेचा आहे. अमेरिकेतला प्रत्येक मनुष्य $67,426 अमेरिकन डॉलर्स प्रतिवर्षी मिळवतो. आता त्याच्यानंतर काही महत्त्वाचे देश मी सांगतोय. 17 नंबरवर जर्मनी आहे, त्याचा $55,325 रक्कम मिळती आहे. 27वा नंबर UKचा आहे, $48,169 मिळत आहेत. नंतर छोटा देश 43 नंबरवर आहे मलेशिया, भारतापेक्षा अतिशय छोटा आहे, $34,567 मिळवत आहेत. 49 नंबरवर ग्रीस आहे, ज्याची इकॉनॉमी मागच्या गेल्या काही वर्षामध्ये अगदी धाराशिव होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तिथे $31,616 मिळत आहेत. 58वा नंबर मॉरिशसचा आहे, $26,461 प्रतिवर्षी मिळवत आहेत. 95 नंबर श्रीलंकेचा आहे, तिथं प्रत्येक मनुष्य $14,509 मिळवतो. 116वा नंबर भारताचा आहे, तिथं प्रत्येक मनुष्य $9,027 प्रतिवर्षी मिळवतो. पाकिस्तानचा नंबर 132 आहे, त्याचा $6,016 प्रत्येक वर्षी मिळवतात. आणि 135वा नंबर आहे बांगलादेशचा, $5,453 मिळवतो आहे. याच्यात एक मी मुद्दाम चीनचा आकडा दाखवला नाही, कारण चीनचा आणि भारताचा आपल्याला कंपॅरिझन करायला हवं. चीनचा नंबर 67वा आहे आणि त्याचं उत्पन्न प्रतिवर्षी प्रत्येक माणशी $20,984 आहे. गेल्या 3-4 वर्षापूर्वी आपल्यातली त्यांच्यातली जी दुरी होती ती 5 पट होती. आता यावेळेला ती साधारणतः 2.25 पटपर्यंत कमी आली आहे. याचा अर्थ चायनाचं उत्पन्न कमी झालं आहे असं नाही आहे, आपलं उत्पन्न त्या पद्धतीने आपण या गेल्या 2-4 वर्षामध्ये वाढवलं आहे असंच त्याच्यामध्ये दिसतं आहे. नेपाळमध्ये 155 नंबर आहे आणि $3,550 त्याची प्रतिमाह हे आहे. शेवटचा नंबर 185वा नंबर जो आहे तो बुरुंडी नावाचा एक साऊथ आफ्रिकेमध्ये देश आहे आणि तिथं प्रतिमानशी $724 प्रतिवर्षी प्रत्येक माणसाला मिळत आहे. आता या संदर्भात तुमचं लक्ष मला अशा ठिकाणी वेधू इच्छितायचं आहे की आपण म्हणतो की आपण आपला देश 7व्या नंबरचा आहे, देशामध्ये 7व्या नंबरचा आहे, जगामध्ये 7व्या नंबरचा आहे. मग अशा वेळी आपलं प्रत्यक्षात जीवनमान जे आहे ते अजून अपेक्षे एवढं जेवढं लोकांना वाटतं आहे तेवढं सुकर का झालेलं नाही. तर याच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचे 2 प्रॉब्लेम भारतामध्ये आहेत. एक आहे वाढीव लोकसंख्या, प्रत्येक माणसाला उत्पन्न मिळवणं किंवा जॉब मिळवणं, त्यांच्या अपॉर्च्युनिटीज असणं हे शक्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, गरीब लोकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. साधारणतः 30-32 कोटी लोक असे आहेत की जे बिलो पॉवर्टी लाईन आजही आहेत आणि रोजच्या खाण्यामध्ये रोजच्या जेवणाचा त्यांना भ्रांत आहे. काही 20-25 कोटी लोक असेही आहेत की जे रोज मिळून रोजचे भाकरी खात असतात. आणि फार थोडे व्यक्ती असे आहेत, म्हणजे जर तुम्ही इन्कम टॅक्सची जर तुम्ही लँग्वेज जर बोलायची असली तर 132 कोटी लोकांच्या लोकसंख्येमध्ये फक्त 1.5 कोटी लोक असे आहेत की जे प्राप्तिकर भरतायत. म्हणजे हार्डली 1% सुद्धा लोक प्राप्तिकर भरत नाही. याचाच अर्थ असा की या लोकांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे असा निष्कर्ष काढायला काही हरकत नाही. बाकीच्या लोकांकडं इन्फरन्सद्वारे निष्कर्षाद्वारे आपण असं म्हणू शकतो की या लोकांच्याकडं 2.5 लाखापेक्षा बरेच उत्पन्न कमी आहे. आणि आपण जे सांगितलं आहे की आपला देशामध्ये $9,027 आपले आहेत, म्हणजे 963 असं जरी म्हणलं तरी फार काही उत्पन्न मोठं आहे अशातली काही गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळं देशाचं एकंदर देशांतर्गत उत्पादन आहे किंवा उत्पन्न जे आहे ते आपण जरी 7व्या नंबरवर असलो तरी प्रत्यक्षात आपण फार खाली आहोत. हा पण महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. 1-2 लोकांचं उत्पन्न असणं गोष्ट वेगळी आणि 132 कोटी लोकांचं एकत्र उत्पन्न करून देणं गोष्ट वेगळी. पॉप्युलेशन जास्त आहे म्हणून आपलं ओव्हरऑल देशांतर्गत उत्पादन जास्त आहे. जर आपली पॉप्युलेशन कमी असते आणि या रेटने आपण जर पाहिलं असतो तर आपण अजूनही खालच्या प्रमाणामध्ये 186-84 नंबरच्या देशावर आपण पोहोचलो असतो. तर महत्त्वाचा मुद्दा याच्यातला असाच आहे की देशांतर्गत उत्पादन हे दुसरं काही नसून खरेदी करण्याची क्षमता माणसाची किती आहे, त्या देशाची किती आहे, याच्या आधारे हे देशांतर्गत उत्पन्न ठरवलं जातं. किती 2-3 मिनिटं झालं. देशांतर्गत उत्पादन आपण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे मिळवतो त्याचे मुख्य जे शहरं आहेत त्या शहरांमध्ये मुंबईचा नंबर 1 लागतो. त्या मुंबईमध्ये 209 बिलियन
डॉलर्स एवढं उत्पादन आपण भारत सरकारकडं सुपूर्द करतो. त्याच्यानंतर दिल्ली आहे, कलकत्ता आहे, नंतर बंगलोर आहे, हैदराबाद आहे, चेन्नई आहे, अहमदाबाद आहे आणि शेवटी पुणे आहे. बाकीचे सगळे नगण्य आहेत. एवढे मेजर या आपल्या देशामध्ये शहरं आहेत की जे डोमेस्टिक उत्पादनासाठी भरघोस हाताने मदत करतायत. आता एक आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था आहे, त्या संस्थेने 2021 साली भारताचा जो काही ग्रोथ रेट होता इकॉनॉमीचा तो 6.3% निगेटिव्ह असेल असं भाकीत केलं होतं. म्हणजे या 2021 या कालावधीमध्ये 6.3%नी गेल्या वर्षीपेक्षा आपलं उत्पादन 6.3%नी कमी होईल असा त्यांचा अंदाज होता. आता या 6.3%च्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा आपण असा लक्षात घेतला पाहिजे की प्रत्यक्षात सरकारने किंवा भारत सरकारने जी काही ग्रोथ रेट दाखवलेत आणि प्रत्यक्षात जी आपल्या भारतामध्ये जी ग्रोथ होते याच्यामध्ये थोडंसं फरक आहे. आपण फक्त रेटबद्दल बोलतोय, आपण जगातले नंबर 1ची कंट्री होणार आहोत असं एकंदर प्रोजेक्शन तयार केलं जात आहे. प्रत्यक्षात ते तसं नाही आहे. प्रत्यक्षात आपली ग्रोथ फार स्लो आहे. ओव्हरऑल एकंदर क्वांटिटेटिव्हली पाहायचं झालं तर ती फार कमी प्रमाणामध्ये आहे. फक्त रेट मोठ्या प्रमाणात. याच्या संदर्भात मी एक आपल्याला उदाहरण देऊ इच्छितो. अगदी सामान्य माणसाला समजेल असं उदाहरण आहे. 2 विद्यार्थी आहेत, शाळेमध्ये शिकतायत. एका विद्यार्थ्याला 20 मार्क पडलेत, एका विद्यार्थ्याला 90 मार्क पडलेत. शिक्षकाने सांगितलं की विद्यार्थ्यांनो तुम्ही जर जास्त प्रगती कराल तर मी तुम्हाला एक चांदीचा बॉलपेन देईन, पण रेट मात्र चांगला यायला पाहिजे. पहिल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, त्यांनी 20% ग्रोथ केली. 20% ग्रोथ केली. 20% म्हणजे 20च्या 20% म्हणजे 4 मार्क त्यांनी वाढवले. तो 20चा 24 झाला, पण ग्रोथ रेट किती झाला? 20%. आणि दुसरा विद्यार्थी जो होता त्यांनी फक्त 5% ग्रोथ केली आणि 5% 90च्या म्हणजे साधारणतः 4.5-5 त्याचे 5 मार्क वाढले, तो 90चा 95 झाला. आता स्टॅटिस्टिकली ग्रोथ कोणाची जास्त चांगली आहे? पहिल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं माझी ग्रोथ 20% आहे, दुसरा म्हणतो माझी ग्रोथ 5% आहे. मग या 5 आणि 20%मध्ये ग्रोथ कोणाची जास्त चांगली आहे? तर टेक्निकली तुम्ही कन्सॉलिडेटेड पाहायचं ठरलं तर 90चा 95 झाला म्हणजे त्याची ग्रोथ जास्त आहे. 4च्या ऐवजी त्यांनी 5 मार्क मिळवलेत. पहिल्यांनी 4च मिळवलेत, दुसऱ्यांनी 5 मिळवलेत. पण स्टॅटिस्टिक किंवा संख्याशास्त्राच्या दृष्टीने पाहायचं झालं तर हा 20% ग्रोथवाला चांदीचा बॉलपेन घेऊन गेला. तशीच गोष्ट भारताच्या ग्रोथ रेटची आहे. आपण म्हणतो की आपला ग्रोथ रेट 6.5% आहे, 7.5% आहे, पण तो किती रकमेवर आहे तो महत्त्वाचा भाग आपण विचारात घेत नाही. आणि तो महत्त्वाचा भाग आपण विचारात घेतला पाहिजे. अमेरिकेने $20 ट्रिलियन 0.5% जरी ग्रोथ केली तरी आपल्या अख्ख्या टोटल GDPच्या संदर्भात सुद्धा इक्वल होऊ शकते. आणि म्हणून हा जो रेट आहे या रेटच्या संदर्भात आपण विचार न करता आपलं देशांतर्गत उत्पादन मागच्या वर्षीच्या मानाने किती टक्के वाढलं म्हणण्यापेक्षा किती वाढलंय. जसं आपण आपलं उत्पादन वाढलं, 100 रुपये होते आपले, आता चालू वर्षी 150 झाले, 50 रुपये माझे वाढलेत. रेट वरसट आपण जात नाही. 1 लाख असेल, 1 लाख 1,000 झाला, 1,000 रुपये वाढले तरी मोठी रक्कम आहे, पण ती टक्क्यामध्ये अगदीच नाममात्र राहील. आणि म्हणून सरकारने ग्रोथ रेटवर भर देण्यापेक्षा त्यांनी एकंदर ओव्हरऑल कन्सॉलिडेटेड ग्रोथ किती होतीये याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आता या संदर्भात सगळ्या देशामध्ये जर तुम्ही पाहायचं ठरलं तर हे 7 शहरं मी तुम्हाला सांगितले होते. तर आपल्या देशामध्ये एक सर्वात कमी ग्रोथ देणारं एक शहर आहे, त्याचं नाव आहे अलियापोर. ते मध्य प्रदेशमध्ये आहे आणि 76% जास्त लोक तिथं अतिशय गरीब आहेत. म्हणजे हा त्यातला हायेस्ट आणि लोएस्ट कॅटेगरीमधला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. संबंध जगभरात GDPची जर तुम्ही एकंदर टोटल केली तर जगभरामध्ये जे मिळणारं उत्पन्न आहे ते $91.98 ट्रिलियन आहे सगळ्या जगाचं. त्याच्यातलं आपण $2.92 ट्रिलियन आपलं उत्पन्न आहे. म्हणजे 91 ट्रिलियन डॉलर्स आणि आपला 2.92 किंवा 2.72 म्हणजे आपण जगाच्या दृष्टीने बरेचसे मागं आहोत. तेच अमेरिकेचं जर ठरलं तर 25% आसपास ते जगाच्या ट्रिलियन डॉलरच्या संख्याशास्त्रामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. आणि म्हणून हा सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की ग्रोथ होत असताना कोणकोणते त्याच्यामध्ये पॅरामीटर्स आपण पाहिले पाहिजेत. तर पहिला आपल्या भारतामध्ये जर कोणी सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन जर करत असेल
तर तो 40% ते 60% कॉन्ट्रीब्युशन हे मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस करतात. आणि हे सगळे विखुरलेले आहेत. हे तुम्हाला असे कुठेही कन्सॉलिडेटेड किंवा ऑर्गनाइज सेक्टरसारखे एकत्र सापडणार नाहीत. आणि म्हणून यांचं देशांतर्गत उत्पादनामध्ये किती नक्की भाग आहे हा दरवर्षी व्हेरी होत असतो. कधी 40% सांगितलं जात आहे, कधी 50% सांगितलं जात आहे, कधी 60% सांगितलं जात आहे. आणि नेमकं या कोरोनाच्या कालावधीमध्ये या सेक्टरला सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे. आणि म्हणून आपलं देशांतर्गत उत्पादन जे कमी होण्याची जी शक्यता निर्माण झाली आहे, 21.9% निगेटिव्ह ग्रोथ रेट पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्या देशात सांगण्यात आला आहे. तर त्याचं मुख्य कारण जे आहे, हा जो अफेक्टेड एरिया आहे, MSMEचा जो अफेक्टेड एरिया आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. एकदा तो कोलॅप्स झाला की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला सावरणं जरा डिफिकल्ट जात असतंय. आता उदाहरण सांगायचं झालं तर टाटा मोटर्स कंपनी समजा आहे. टाटा मोटर्सच्या गाड्याच विकल्या गेल्या नाहीत. जर गाड्या विकल्या गेल्या नाहीत तर गाड्यांना लागणारे पार्ट ज्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधनं किंवा ज्या मायक्रो, मीडियम आणि स्मॉल याच्याकडनं त्यांना पुरवले जातात, त्यांचं काम थांबवलं जातं, त्यांचे पैसे थांबवले जातात. आणि ज्यावेळेला त्यांचे पैसे थांबवले जातात तेव्हा अर्थव्यवस्था क्षीण व्हायला सुरुवात होते. कारण मेजर जो सेक्टर, ग्रासरूट सेक्टर जो आहे, तो ग्रासरूट सेक्टर जो आहे हा मायक्रो, मीडियम आणि स्मॉल इंडस्ट्रीजचाच आहे. जवळजवळ तुम्ही देशातलं एकंदर कर्ज वाटप विचारात घेतलं तर देशातल्या कर्जाच्या 86% कर्ज एकंदर उद्योगधंद्यासाठी दिलं जातं. 10% कर्ज जे आहे ते फक्त शेतकऱ्यांसाठी दिलं जातं. आणि बाकीचे 3-4% जे आहे ते इतर सटरफटर लोकांसाठी आपण वाटतो. थोडक्यात सांगायचं हेतू हा की उद्योगधंदा हा आपला कणा आहे देशांतर्गत उत्पन्न मिळवण्याचा. आणि हा कणा जर विखुरला किंवा त्याला जर काही त्रास झाला तर देशाची अर्थव्यवस्था छिन्नभिन्न व्हायला काही वेळ लागत नाही. आणि म्हणून हा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे की MSME सेक्टरला सगळ्यात जास्त मदत करायला पाहिजे. ती मदत जर झाली नाही तर पुढील काही वर्षामध्ये हा प्रॉब्लेम आणखीन ग्रीवस किंवा आणखीन गंभीर होईल. हे सांगायला कोणा ॲस्ट्रॉलॉजीची किंवा कुठल्या अर्थतज्ञाची गरज लागेल असं मला तरी याच्यामध्ये वाटत नाही. आता महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारला आहे तो देशाची 23.9% ग्रोथ रेट निगेटिव्ह का झाली. आता याला बरीच कारणं आहेत आणि याची कारणं म्हणण्यापेक्षा जे काही आत्तापर्यंत जे निर्णय झाले, उदाहरणार्थ जर GSTचं जर उदाहरण सांगायचं झालं तर GSTमुळं सर्वात जास्त कोण जर अफेक्टेड असेल तर तो MSME सेक्टर आहे. प्रत्येक वेळेला त्यांना कंप्लायन्स करण्याची जी काही ताकद आहे ती त्यांच्यात तेवढी ताकद नाही. कारण त्यांच्याकडे अकाउंट ठेवण्याची सुद्धा कॅपॅसिटी नाही आहे. आणि त्यांना तुम्ही जर 37 रिटर्न आणि 63 रिटर्न दर वर्षाला जर दाखल करायला सांगितले किंवा त्याचं रेकॉर्ड ठेवायला सांगितलं तर त्यांच्या दृष्टीने ते काम करायचं, धंदा करायचा का लिखाण करायचं असा त्यांच्यापुढं प्रश्न निर्माण होतो आहे. आणि म्हणून GSTचं जे कलेक्शन आहे जे अपेक्षित होतं त्याच्या मानाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते कमी झालं आहे. आणि इथून पुढे ते आणखीन कमी होईल असा एकंदर संकेत आहेत. त्यामुळं हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की GDP कमी होण्याचं महत्त्वाचं कारण माझ्या दृष्टीने जर कोणतं असेल तर ते GSTची चुकीची अंमलबजावणी. कन्सेप्च्युअली तो कायदा चांगला आहे पण त्याची जी अंमलबजावणी जी झाली आहे ती अंमलबजावणी सरकारने एकांगी कुठलाही इतर लोकांना त्रास होईल का याचा विचार न करता त्यांनी केल्याने हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. अजून त्या GST कायद्यामध्ये दंडात्मक तरतुदी इतक्या गंभीर आहेत की जर समजा एखाद्याने व्हायोलेशन जर केलं तर त्याला कारावासाची शिक्षासुद्धा सांगण्यात आलेली आहे. त्यामुळं जोपर्यंत GST डिक्रिमिनलाइज होत नाही तोपर्यंत लोक त्याचं पालन करतील असं मला तरी सकृतदर्शनी वाटत नाही आहे. आणि त्यामुळं GST हे मेजर कारण तुमच्या GDP कमी होण्याला आहे असं माझं सकृतदर्शनी म्हणणं आहे. दुसरं महत्त्वाचं कारण लोक सांगतात, ज्या मताशी मी सहमत नाही आहे पण लोक सांगतात म्हणून आपण त्याला मान द्यायला हवा. आणि तो म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी झालेलं नोटाबंदीचं प्रकरण. आता या नोटाबंदीमध्ये जी काही फॅक्च्युअल डिटेल्स उपलब्ध झाल्या आहेत त्या फॅक्च्युअल डिटेल्सच्या आधारे रिझर्व्ह बँकेकडे जी पैसे जमा झाले आहेत ते जमा झालेले पैसे प्रत्यक्षात बँकेकडं जमा होणाऱ्या पैशापेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि रिझर्व्ह बँकेकडं फेक नोट
दुरुस्त करण्याचा किंवा आयडेंटिफाय करण्याची मशिनरीज नसल्यामुळं याच्यात त्यांच्याकडं काही करता आलं नाही. प्रत्यक्षात पैसे जमा झालेत, पण त्याचं काउंटिंग करणं, त्याच्यातल्या खोट्या नोटा कोणत्या, खऱ्या नोटा कोणतं हे न समजल्यामुळं आणि लोकांनी एकदा याच्यावर गरीब लोकांनी एस्पेशली मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर फटका बसला आहे आणि म्हणून हे GDPच्या संदर्भात कॅस्केडिंग इफेक्ट आहे. शेवटी हा कॅस्केडिंग इफेक्ट त्याच्यामध्ये होत आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो 23.9% कमी होण्याची शक्यता आहे, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने एक तत्व घालून दिलं आहे की जर सरकारने म्हणजे केंद्र सरकारने, राज्य सरकारने GDPच्या 1% जर खर्च केला तर त्या वर्षाचं देशांतर्गत उत्पादन त्याच वर्षात 0.4% वाढतं. हा सिद्धांत आहे. म्हणजे याला कसं चॅलेंज करायचं, काय करायचं आपल्या हातात नाही. हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा मंत्र आहे की बा तुम्ही 1% खर्च करा तुमच्या GDPच्या, तुमचं GDP 0.4%नी नक्की वाढेल. आणि नुसतंच 0.4%नी वाढेल असं नाही, तर तिथून पुढे 4 वर्ष 1.5% दरवर्षी उत्पादन वाढेल. आता हा रूल जर आपण डोक्यात घेतला तर वाढवला किंवा खर्च केला, आता जर खर्च कमी झाला तर काय, असा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला विचारात घेतला पाहिजे. आता गेल्या वर्षाच्या तुलनेत जर आपण जर खर्च कमी केला तर त्या खर्चाचा कॅस्केडिंग निगेटिव्ह इफेक्ट सुद्धा यावर्षी होणार आहे. म्हणजे आता जरी 23.9 असला आणि त्यामुळे आपला खर्च जर कमी झाला तर आपला समजा 1%नी खर्च कमी झाला, 2%नी खर्च कमी झाला, तर कॉरस्पॉन्डिंगली आपला त्याच्यामधला जो काही खर्च आहे तो त्या पर्सेंटनी आपला कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि माझ्या दृष्टीने हा एक गंभीर स्वरूपाचा प्रॉब्लेम आपल्याला पुढल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे हा एका वर्षाचा प्रॉब्लेम नाही, पुढल्या 4-5 वर्षाचा प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण याच्यात लक्षात घेतला पाहिजे. चौथा महत्त्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये हे कमी का होतं याच्या संदर्भात सर्वांना विदित आहेच की चायनाकडनं आलेला, वुहानमधनं आलेला जो व्हायरस आहे त्याला कोरोना व्हायरस आपण असं म्हणतो. या कोरोना व्हायरसमुळं जे काही लॉकडाऊन झालं भारतामध्ये, एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये लॉकडाऊन झालं आहे. आणि या 2 महिन्यामध्ये कुठल्याच स्वरूपामध्ये काही संस्था, मोठ्या इंडस्ट्रीज सोडल्या तर मला नाही वाटत कुठं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन झालं आहे. आणि या उत्पादनामुळं न झाल्यामुळं आपला जो GDP आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला आहे. 5वं महत्त्वाचं कारण म्हणजे चीनबरोबर असणारा संघर्ष, यामुळं उत्पादन गुंतवणूक कमी प्रमाणात आलेली आहे. आता चायनाचा तुम्हाला कल्पना आहेच की चायना हा अतिशय सापासारखा देश आहे. कधीही तो तुम्ही त्याला किती दूध पाजलं तरी तो काही आपल्याला मदत करेल अशातली गोष्ट नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चायनाची तुम्ही जर एकंदर गेल्या 20 वर्षाची आणि इतर देशांबरोबरची जर जर तुलना केली तर चायना नेहमी 2 फूट पुढे जातो आणि कॉम्प्रोमाइजमध्ये 1 फूट मागं येतो. हे त्यांचं तत्व आहे. आत्तापर्यंत कित्येक देशांच्या बाबतीत त्यांनी लागू केलं आहे आणि भारताच्या बाबतीत देखील त्यांनी ते लागू केलं आहे. पण मला एक खात्री आहे की सध्याचे जे पंतप्रधान आहेत ते बाकीचे निर्णय काही घेतले असतील तरी हरकत नाही, पण चायनाच्या बाबतीत त्यांचा जे निर्णय आहे तो निर्णय अतिशय खंबीर स्वरूपाचा आहे आणि वेळ पडली तर त्यामध्ये स्कर्मिश होण्याची शक्यता सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. आणि असं जर झालं तर आणखीन पुढील 2-4 वर्षामध्ये आपला GDP आणखीन खाली येईल हे सांगायला पुन्हा काही कोणाची आवश्यकता किंवा मदत घ्यावी लागणार नाही असं मला वाटतंय. हे 5 महत्त्वाचे कारणं यामध्ये आहेत. या व्यतिरिक्त जे सरकारने फंडिंग करायला पाहिजे, कारण शेवटी देशाची अर्थव्यवस्था कशी वाढते तर ती 2 पद्धतीने वाढते. एक असते सरकारी गुंतवणूक आणि दुसरी असते खाजगी गुंतवणूक. तर सरकारी गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक सध्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली आहे या एस्पेशली या 3 महिन्यामध्ये. कारण लॉकडाऊनच आहे, काय प्रश्नच नाही, सरकारकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे. बातम्या अशा आल्या आहेत की वर्षभरात जेवढं डेफिसिट होणार होतं ते 60 ते 70% डेफिसिट या पहिल्या 3 महिन्यातच आपण पूर्ण करून टाकला आहे. म्हणजे आपलं ओव्हरऑल डेफिसिट किती होणार आहे हा एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये अल्टिमेटली विचारात घ्यायला लागणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टच्या संदर्भात चर्चा करतो त्यावेळेला असा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की यातनं आपण बाहेर पडणार आहोत का नाही, आणि याच्यात बाहेर पडायचं असेल तर खाजगी गुंतवणूक यायला पाहिजे का नको. आणि खाजगी गुंतवणूक जर यायची असेल तर फक्त सरकारनेच गुंतवणूक न करता परदेशी
संस्थांकडनं गुंतवणूक होणं हे काळाची गरज ठरणार आहे. सरकारकडे पैसे लिमिटेड आहेत, प्रत्येक वेळेला रिझर्व्ह बँक पैसे देऊ शकणार नाही, पण जे काही सरकारकडे पैसे आहेत त्या पैशाच्या आधारे जी गुंतवणूक होईल ती नाममात्र स्वरूपाची GDPच्या दृष्टीने राहणार आहे. आणि म्हणून आता सरकारने सध्या पैसे प्रिंट करण्याचं, छापण्याचं सुरू केलं आहे आणि त्यामुळं आणखीन कॅस्केडिंग इफेक्ट निर्माण होणार आहे. पैसे छापले की अर्थशास्त्राचा सिद्धांत सांगतो चलन विस्तार झाला की भाव वाढते किंवा महागाई वाढते. आणि अशी जर महागाई वाढली तर आपल्याला पुढं आपल्या रुपी डॉलर याचे जे काही कनेक्शन आहे किंवा जे विनिमय रेट आहे याच्यातही परत फरक पडेल आणि फरक पडला की पुन्हा आपल्याला GDP आपला जो काही जास्त वाढवायचा आहे तो काही वाढवायच्या दृष्टीने वाढणार नाही, तो कमीच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता याच्यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. जर आपलं उत्पन्नच कमी झालं तर द्यावे लागणारे जे कर आहेत, प्राप्ती कर आहेत, कस्टम्स आहेत, अमुक आहेत, बाकीचे कोणते जे टॅक्सेस आहेत, डायरेक्ट टॅक्सेस आहेत. समजा आज मला जर पूर्वी 10 लाख उत्पन्न मिळत होतं तर मी 1 लाख रुपये भरत होतो, आता 7च लाख मिळालं तर मी 1 लाख कसा देणार, म्हणजे मी त्यापेक्षा रक्कम कमी देणार. म्हणजे जर मी कर कमी दिला तर सरकारला पैसे परत कमी मिळणार आणि सरकारला पैसे कमी मिळाले तर पुन्हा GDP कमी होणार. म्हणजे हा कॅस्केडिंग इफेक्ट आता होत राहणार आहे. नुसतंच प्रत्यक्ष उत्पन्न कमी होईल असं नाही, तर त्याप्रमाणे विक्री पण कमी होणार आहे. विक्री कमी झाली की GST पण संकलन कमी होणार आहे आणि GST संकलन कमी झालं की पुन्हा सरकारचं उत्पादन काय होणार आहे, त्यामध्ये कमी होणार आहे. आता राज्य सरकारचं तुम्ही पाहाल मध्यंतरी 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पेट्रोलची विक्री नाममात्र झाली. नाममात्र झाल्या राज्य सरकारच्या तिजोऱ्यामध्ये खडखडाट निर्माण झाला. का? कन्झम्पशनच नाही. जर कन्झम्पशन नसेल तर टॅक्स येणार नाही आणि टॅक्स आला नाही तर सरकार चालणार नाही. हे ओढ त्याच्यातली बाब आहे. आणि म्हणून या दृष्टीने आपण एक महत्त्वाचा विचार घेतला पाहिजे की यामध्ये सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करणं काळाची गरज ठरणार आहे. जर तुम्हाला अर्थव्यवस्था पुन्हा जागेवर आणायची असेल तर पहिल्यांदा खर्च करणं आणि लोकांच्या हातात क्रयशक्ती देणं हे महत्त्वाचा फॅक्टर आहे. जर क्रयशक्ती तुम्ही लोकांच्या हातात दिली नाही तर त्यामध्ये मार्ग निघळेल असं मला तरी वाटत नाही. नुसतं सरकारने गुंतवणूक करून चालणार नाही, तर तुम्हाला परत खाजगी गुंतवणूक देखील करणं आवश्यक आहे आणि ती खाजगी गुंतवणूक झाली तरच देशाच्या संदर्भात आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने खर्च होऊन लोकांना क्रयशक्ती मिळेल आणि ओव्हरऑल आपल्याला जे काही गोल साध्य करायचं आहे की ज्याद्वारे आपली अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वीच्या स्थितीवर येईल. अजून पूर्वीच्या स्थितीवर यायला किमान 2, 3, 4 वर्ष लागतील, एकदम काही लगेच येईल असं वाटत नाही. आणि भारताची अर्थव्यवस्था पहिल्या नंबरवर येईल याला काही शतकं लागतील असं माझं आजही प्रिडिक्शन आहे. आपण नंबर 1 कधी होऊ शकणार नाही आपल्या हयातीमध्ये, एवढं तर नक्की मी तुम्हाला सांगू शकतो. पण आपण नक्की प्रगती करू शकतो, आपण नक्की पुढे जाऊ शकतो आणि इतर जे डेव्हलप नेशन्स आहेत त्या डेव्हलप नेशनबरोबर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे जाऊ शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं मला सांगायचा आहे. किती आंतरराष्ट्रीय संकेतानुसार देशाचं कर्ज GDPच्या 40% जास्त असता कामा नये. इवन आपला जो कायदा आहे, भारतात जो कायदा आहे त्याच्यातही हे बजेट तयार करताना हे संकेत पाळले जातात की आपलं कर्जाचं एकंदर जे टोटल प्रमाण आहे ते 40% जास्त जाता कामा नये, 40% GDPच्या. यंदाच्या वर्षी असं जाणवलं आहे की या वर्षीचं कर्ज 87.5% पुढं पण गेलं आहे. म्हणजे नजीकचे जे कालावधीमध्ये जे आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार मी हा फिगर तुम्हाला सांगतोय. म्हणजे जवळजवळ दुप्पट आपलं कर्ज आपल्या डोक्यावर पडलेलं आहे. आणि अशा वेळी जर आपलं GDP कमी झालं तर हे पर्सेंटेज मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. आणि म्हणून 2021 साली आताची काही ज्या पतमानांकन संस्था आहे त्यांनी प्रेडिक्शन केलं आहे की भारत हा देश जगामध्ये सर्वात जास्त कर्ज असणारा देश असेल असं GDPच्या दृष्टीने असं भाकीत केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आपण आपली कार्यक्रमणा आखायला हवी, त्याप्रमाणे आपण कर्जबाजारी होत नाही या पद्धतीने आपण पुढे जायला हवं. आणि त्या दृष्टीने पैसे छापणं किंवा करन्सी छापणं बंद करावं, मोठ्या चलनातल्या नोटा रद्द कराव्या, अशा प्रकारचे पावलं यामध्ये उचलायला हवीत. आणि अशी पावलं जर उचलली तरच GDP वाढून आपल्याला कर्जाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येईल.
हा एक महत्त्वाचा मुद्दा पण आपण सगळ्यांनी विचारात घेतला पाहिजे. सध्याच्या कालावधीमध्ये सरकारी धोरणामुळे नाही पण विविध कारणांमुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दुरी वाढती आहे. आता सांगायचं झालं तर ज्या काही बँका ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर, मुदत ठेवींवर जे व्याजदर देत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कटौती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात पाहायचं झालं तर देशातील एकंदर सर्व बँकांमध्ये 68% ठेवी या ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना व्याजदर देणे अपेक्षित आहे. आपल्या भारतामध्ये सोशल सिक्युरिटी मेजर्स उपलब्ध नाहीत. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर भूतानसारख्या छोट्या देशामध्ये जर मनुष्य आजारी पडला तर त्याचा आजारपणाचा सर्व खर्च राज्य सरकार, केंद्र सरकार करत आहे. अमेरिकेमध्ये समजा ज्येष्ठ नागरिकाला जेवण मिळालं नाही तर त्यांनी एका विशिष्ट नंबरला जर डायल केला तर एक चांगल्या जेवणाचा डबा 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्याच्या घरामध्ये पोहोचवला जातो. याला म्हणतात सोशल सिक्युरिटी मेजर्स. आणि ही सोशल सिक्युरिटी मेजर भारतामध्ये अस्तित्वात नसल्यामुळं एकंदर सगळं पाहिल्यानंतर असं वाटतंय की गरीब आणि श्रीमंत यामधली दरी मोठ्या प्रमाणात वाढली जाते आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारं व्याज आता उद्योगधंद्या करणाऱ्या लोकांना कमी व्याजाच्या दराने दिलं जात आहे. म्हणजे हे मी तुम्हाला जे सांगितलं 86% लोक जे उद्योगधंदे करतात यांना देणारं जे कर्ज आहे ते कर्ज कमी दराने दिलं जात आहे. म्हणजे समजा 1 लाख कोटी समजा एखाद्याने जर कर्ज काढलं असेल आणि त्याचा 0.5% जरी दर कमी केला तरी काही 1000 कोटी रुपये त्या व्यक्तीला मिळतात. म्हणजे श्रीमंत लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये व्याज कमी केलं जात आहे, त्यांचा बेनिफिट जास्त होतोय. आणि ज्येष्ठ नागरिक जे काही लाख आणि हजारांमध्ये डिपॉझिट ठेवत आहेत त्यांचं व्याज प्रत्येक वेळेला कमी होत आहे. एकेकाळी 12% असणारं व्याज आज 5, 5.5, 6% खाली आलं आहे. ही दुर्विलास आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने असं म्हणायला पाहिजे. या व्यतिरिक्त आजचा जो याचा दर आहे, इन्फ्लेशन रेट आहे, तो 7.16 आधारित आकडेवारीच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय. आणि प्रत्यक्षात सेव्हिंग बँकवर मिळणारा दर आहे तो 3.5% आहे. याचा अर्थ असा की प्रत्यक्षात आपण ठेवलेले पैसे प्रत्येक वर्षी 3-3.5% कमी होत आहेत. आणि ही बाब आपल्या देशाच्या दृष्टीने चांगली नाही असं मला सकृतदर्शनी तुम्हाला सांगावंसं वाटतंय. या धोरणामुळं कमी व्याज दर देणं उद्योगधंद्यांना, या धोरणामुळं ज्येष्ठ नागरिकांचीच गळचेपी होती असं नाही आहे, तर उद्योगधंदेवाले असणारे जे लोक आहेत त्यांना आवश्यक नसणारा एवढा बेनिफिट दिला जातो आहे. आणि त्यामुळं गरीब लोक जास्त गरीब होत आहेत आणि श्रीमंत लोक जास्त श्रीमंत होत आहेत. एका कंपनीने जो सर्व्हे केला आहे, क्रेडिट सुइज आहे मला वाटतं, क्रेडिट सुइजने जो एक अभ्यास केला आहे त्या अभ्यासाच्या आधारे ते म्हणतात की भारतातल्या संपूर्ण संपत्तीमध्ये जे काही पण वाटा तुम्ही पाहिला तर तो जवळजवळ 1% लोकांकडे बहुतेक सर्व संपत्ती 80, 90, 95% संपत्ती आहे. बाकीच्या लोकांकडे पैसे नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की गरीब लोक गरीब होत आहेत आणि श्रीमंत लोक श्रीमंत होत आहेत. आणि हे धोरण आपण कुठल्या परिस्थितीत बदललं पाहिजे. आता याच्यातनं आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याकडे प्रश्न निर्माण होतो आपण काय केलं पाहिजे, सामान्य नागरिकांनी काय करायला हवं. आता सामान्य नागरिकाच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर तो फार मदत करू शकेल अशातली काही गोष्ट नाही आहे. परंतु आज मी पाहतोय की कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व क्षेत्रामध्ये या 23.9%च्या जी काही घट झाली आहे त्यामुळं बऱ्याच संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार निर्माण झाला आहे. जे रोजगारावर आहेत त्यांचे 15-20% पगार कमी करण्यात आले आहेत. जे काही पगार देत आहेत ते थोड्याशा उशिराने दिले जात आहेत. आणि मोठ्या संख्येने लोक बेकार झाले आहेत, म्हणजे त्यांना रोजगार मिळत नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जे फिरते मायग्रंट लेबर्स आपण म्हणतो त्यांना आज घरात बसून पैसे मिळत नाही आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घरात काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना पगार देता येणं शक्य झालेलं नाही कारण कोरोनाची भीती परत त्याच्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुसंख्य घरामधून हे जे मेड सर्वंट्स आहेत हे मेड सर्वंट कामावरनं कमी करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणामध्ये तिथं प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. आणि यासाठी आपण काय केलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यात विचारात घेतला पाहिजे. भारत सरकारने एक अटल पेन्शन योजना नावाची योजना सुरू केली आहे.
हे जे काही मायग्रंट लेबर आणि हे जे काही मेड सर्वंट्स आहेत अशा लोकांनी या योजनेमध्ये पैसे गुंतवून त्यांच्या म्हातारपणी एक ठराविक रक्कम दरमहा त्यांना मिळेल अशी व्यवस्था या योजनेमार्फत करण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त अजून एक 3,000 रुपयाचं पेन्शन फिरते लोक आणि व्यापारी लोकांनाही सरकारने जाहीर केली आहे. त्या जाहीर केलेल्या योजनेमध्ये थोडेफार पैसे गुंतवून आपण आपल्या वार्धक्याच्या दृष्टीने आपल्याला काही मदत करता येईल किंवा कसं हे आपण पाहायला पाहिजे. आता जे सुखवस्तू लोक आहेत या सुखवस्तू लोकांना पैशाची नक्कीच चणचण जाणवणार आहे, पण त्याच्यासाठी त्यांची गुंतवणूक योग्य प्रकारे होईल अशा पद्धतीने करून प्रत्यक्षात करमुक्त असणाऱ्या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक करावी. भांडवल वृद्धी जिथं होईल त्या ठिकाणी पैसे त्यांनी गुंतवावे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर समजा 20 लाख रुपये तुमच्याकडे आहेत, तर ते 20 लाख रुपये FD मध्ये ठेवले तर 5% व्याज प्रत्येक वर्षी मिळेल. 20 लाखावर 5% मिळेल. पण तेच समजा एखादं 10x10चं ATM सेंटर घेऊन 20 लाख रुपये गुंतवले आणि त्याला 5% भाडं मिळालं, तर 10 वर्षांनी किंवा 5 वर्षानंतर जे तुम्ही शॉपमध्ये 20 लाख रुपये गुंतवलेत त्याचे 20 लाखाचे 30 लाख सुद्धा होऊ शकतात. आणि ती भांडवल वृद्धी असणारे अशा बऱ्याच इन्व्हेस्टमेंट आत्ता सध्या देशामध्ये उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी आपण गुंतवणूक करणं हे काळाची गरज ठरेल. आणि या ॲक्ट ऑफ गॉड आपण ज्याला म्हणतो, कारण कोरोना ही काही आपली आपण निर्माण केलेली काही व्याधी नाही आहे, ती आपल्यावर थोपवण्यात आलेली व्याधी आहे. आणि म्हणूनच त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी जोपर्यंत लस निर्माण होत नाही आपण हयात कसे राहू हे आपण तपासलं पाहिजे. आणि आपण हयात राहिलो तरच आपण उत्पन्न मिळू शकू, हा महत्त्वाचा मंत्र आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि तो मंत्र लक्षात घेतला आणि आपण जिवंत राहिलो तरच मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण या संकटातनं आपण बाहेर जाऊ शकतो. नुसतंच बाहेर जाऊ शकतो असं नाही, तर पुन्हा नवीन हुरूप घेऊन आपण पुन्हा आपला फिनिक्स पक्षासारखं आपण पुन्हा एक चौफेर भरारी घेऊ शकतो. अन्यथा असं जर पुढं चालू राहिलं तर प्रत्येकाने एक कोरोना पॉलिसी घेऊन ठेवणं महत्त्वाचं ठरावं. कारण खुर्चीत बसलेली व्यक्ती कधी भिंतीवर जाऊन चंदनाच्या फुलाचा हार स्वीकारेल हे कधी सांगता येत नाही. आणि म्हणून पॉलिसी आपल्या कुटुंबाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे, ती ताबडतोब करून घ्यावी असाच एक माझा प्रामाणिक प्रेमाचा सल्ला सर्वांना राहील.